आता आपला इथे उत्तर पूजनाचा विधी संपन्न झालेला आहे। प्रत्येकाने देवाची प्रार्थना करा, काही मागणं असेल तर मागून घ्या आणि मग विसर्जनासाठी घेऊन जा। तुझ्या बाबांनी निरोप पाठवलाय तुझ्यासाठी। अमृता तू घरी जा। आता मी ज्या कामासाठी फोन केलाय ना ते जर काम झालं तर साहेब मुख्यमंत्री नक्कीच। हॉस्पिटलात येऊन आर्यन बाबाचा घात नक्की केला कोणी? तो नरसिंह किल्लेदार आपल्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये कशाला लुडबुड करतोय? काय होतंय चिव? हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ काय आईची आठवण येते काय चिव? तिने म्हणजे अगदी रडायचाच चंग बांधलाय। नाही काय झालं काय झालं? आईची आठवण येत असणार। किती दिवस झाले सुमिताईला भेटलेच नाहीये। ते तिच्या आईला कळायला नको। पोटच्या गोळ्याला दूर सारून तीर्थयात्रेला गेलेल्या वडिलांची वाट पाहत बसली। आत्याबाई माझी तब्येत बरी नाहीये, आज हिला सांभाळता का तुम्ही? हो सांभाळते, ठेव इथे तिला। अगं पण मला काय वाटतं जानकी, आपण हिला सांभाळायला एखादी मुलगी ठेवूया का? अगं दिवसभराचं सगळं तुझं काम त्यात पुन्हा हिच्याकडे बघायचं, त्रास होतो तुला। आपल्या गावाकडचीच मिळाली तर बरे नाही का? हो बघते मी। जा जा तू झोप जा। हो गण्याला नाश्त्याला देते आणि पडते। ते आहेच का अजून? बरं तेवढं मात्र आटपून झोपा बरं का जरा वेळ, रडू नको। गण्या अरे ते पण खा, नुसतं पाणी काय पितोयस? कारण ताई आता मला भूक नाही, तहान लागली आहे। आणि ताई आपण गणपती कधी बघायला जायचं? बघू वामन दादा आले की जाऊ। आणि वामन दादा नाही आले तर? ते खा आता बस। ताई काल पण तू अशीच ते बोलली होतीस। पटकन संपव। पांडू दादा जी यांना नाश्ता वाढा। मी का रे, मी माणूस नाहीये? असं काय म्हणताय साहेब, आत्ता वाढतो। जानकी, जानकी, जानकी काय झालं? काय नाही, अचानक कोसळली आणि मी तिला तेवढ्यात तू। असं काय करता? बायको आहे ती तुमची। हो पण कुठे घेऊन जाऊ हिला? कुठे नेऊ म्हणजे? बेडरूम मध्ये न्या लवकर जा। मी डॉक्टरांना फोन करते। हॅलो डॉक्टर?
तू सांगितलेल्या कामापैकी एक काम पूर्ण करून आलो. कोणतं? वहिनी आणि आर्यनच्या संबंधांबद्दल चौकशी करून आलो. पण दादा, ही असली कामं मला नको सांगच. अरा काय वंगाळ रे बाबा. डोळ्याने जे पाहिलं वर्षो, एका वाक्यात बोलायला शिक. जानकी वहिनींचं आणि आर्यनचं लफड आहे. एका वाक्यात बोललं की असं दानकन अंगावर कोसळल्यासारखं वाटते. शंका होतीच, पण खात्री पटत नव्हती. मी सगळी चौकशी केली आहे. सर्वांशी बोललोय या विषयावर. गावात काय भोंगा लावून फिरत होतास का काय? अरे दादा, तेवढं कळतंय मला. बोललो म्हणजे अहिल्या देवींशी बोललो, जानकी बहिणींचा ड्रायव्हर, युगंधराबाईंच्या घरामधले नोकर, सगळ्यांकडे चौकशी केली. सगळ्यांनी एकच सांगितलं, लई जुनं लफड आहे म्हणले. म्हणजे आपल्या अमृताचं आर्यनशी लग्न होण्याच्या आधीपासूनच हे लफड आहे. काय रे झालं बाबा आता हिला? आता बाई चक्कर आली, एकदम कोसळलीच खाली ती. तर तू असं अनोळखी बाईला उचलून आल्यासारखा कावरा बावरा काय होतोय? हे सगळं अचानकच इतकं. चांगल्या गोष्टी अचानकच कळतात. म्हणजे अरे, नव्या नवरीला अशी चक्कर येणं म्हणजे दरवेळेला काही गंभीरच असतं असं नाही काही. तुला काय म्हणायचंय आता बाई? जानकी तर ठीक आहे, तू का असं नव्या नवऱ्यासारखा वागतोय? आत्याबाई, तुम्हाला जी आनंदाची बातमी ऐकण्याची घाई झाली आहे त्यासाठी मला मात्र सगळ्या प्रकारच्या टेस्ट कराव्या लागतील आणि मग खात्री करून सांगता येईल. मग आत्ताच करून टाकूया ना टेस्ट. आत्याबाई, हो आपल्याला एवढी घाई नाहीये. पण मला आहे ना. तुम्ही एक काम करा, त्यांना आजच क्लिनिकला घेऊन या. आपण सगळ्या प्रकारच्या टेस्ट करून घेऊ. चालेल. चला. आतेबाई, हे नक्की डॉक्टरच होते ना? का रे बाबा, तुला का शंका आली? नाही, तसं नाही. ताई आजारी आहे तरी पण ते डॉक्टर म्हणाले की आनंदाची बातमी सांगतो. घ्या, शंका येत आहेत तुमच्या भावाला. अरे, आता संध्याकाळी तपासणी झाली ना की डॉक्टर सांगतील मला. सुनबाईंची काळजी घ्या. आता किल्लेदारांच्या घरात नवा वारस जन्माला येणार आहे. मला काही कळतच नाहीये. ताई आजारी आहे तरी तुम्ही सगळे हसताय का? अरे गणेश, आता मामा होणार आहेस तू. मामा. आतेबाई, डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय आपण. अगं, मनात नेहमी चांगले विचार आणायचे. हे सगळं चांगलं होतं बघ. तू गणरायाची मनापासून सेवा केलीस की नाही, त्यातच प्रसाद आहे हा. ओके नाही? नाही, फक्त खातरजमा करून घेण्यासाठी म्हणून फोन केलाय. मला एवढंच विचारायचं होतं की बातमी खरी आहे का खोटी आहे. अहो, एका महत्वाच्या प्रकरणामध्ये मला ही टीप मिळाली आहे. हो हो, मान्य आहे, मला कळतंय की हे प्रकरण वाटतंय तितकं सोपं नाही आहे. हो, काय करताय? इतके वर्षांचे संबंध आहेत आपले. यापूर्वी सुद्धा अनेक घोटाळे आणि प्रकरणं आपण उघडकीस आणलेली आहे. यावेळेला तेवढी माहिती पुरवा की. आपण आता त्याच डॉक्टरांकडे जातोय. मग तुला काय अजून शंका आहे का की ते डॉक्टर? अरे वा,
बहीण भावांना घेऊन गणपती पाहायला चाललात का आत्याबाई? नाही काही नाही, ते ताईला जरा चला, उशीर होतोय आपल्याला. चला, पण चाललात कुठे? फिरायला जातोय. तुला यायचंय आमच्या बरोबर? आता दवाखान्यात काय फिरण्यासारखं आहे? अच्छा, म्हणजे कोणाला तरी दवाखान्यात घेऊन चाललाय. मला चक्कर आली होती म्हणून. मग जा ना, त्यात एवढं काय लपवायचं? तिच्या समोर बोलायची काय गरज होती? सुमित्रा दिवस गेले होते तेव्हा आठवत आहे ना? तिची नजर बरी नाही आहे या बाबतीत. एवढ्यात तिला सगळं सांगायची काही गरज नाहीये. चला. काय ग इथे काय करतेस? अहिल्या, अहिल्या, मला मूल होत नाही हे माझा व्यंग असू शकत नाही, पण त्यावरून जर का कोणी मला टोमणे मारणार असेल तर मी ते अजिबात सहन करणार नाही. तू पुन्हा पुन्हा तेच आपण जेव्हा तेच तेच विसरून जायचंय मला. पण जाणून बसून मला आठवण करून दिली जात की मी आई होऊ शकते. काही तोंडावर ना मागून टोमणे मारल्यासारखं. कोण बोललो तुला? नाव सांगितलं तर लगेच भांडायला जाणार आहात तुम्ही? काहीतरी मलाच दोष द्याल. आत्या काही बोलली तुला? हो, पण तेही त्या मोलकरणीच्या कानात. जगातल्या प्रत्येक घरात असणाऱ्या बाईला माझ्यापासून लपवून ठेवणार आहात का तुम्ही? काय झालंय काय नक्की? जानकी बहुधा प्रेग्नंट. हा? माझ्यापासून लपवून ठेवण्यासारखं काय? पण माझी नजर लागेल तिला. सुमित्रेच्या वेळीही मी हेच केलं होतं. जानकी प्रेग्नंट आहे? आहे का नाही ते मला माहित नाही, पण आत्याबाई अशा बोलत होत्या जणू काही मला काळी विद्या येते. मी चटकीण आहे का? मुळीच नाही. मी बोलतो आत्याशी. माझा अपमान केला म्हणून तुम्ही बोलणार नसाल. ती मोलकरीण गरोदर आहे ना, तिला भेटायला जाणार असा. नाही, बाकी काहीही असू दे, मी या बाबतीत तुझा कुणीही अपमान केलेला मला चालणार नाही. मला बाकी काही माहित नाही. मला आई व्हायची. पाहिल्या? अहो, मेडिकल सायन्स किती पुढे गेलं ते काय? मला आई व्हायचंय. अहिल्या, अहिल्या, काय झालं वाकणीस? काय काम आहे का? साहेब, पुरंदरे साहेब भेटले होते. एका महत्वाच्या विषयावर बोलत होते.
वाकनीस आत्याबाई आणि जानकी कुठे घरात दिसल्या नाहीत. साहेब असतील इथेच कुठेतरी. असत्या तर माझा आवाज ऐकून नक्कीच आले असते. ठीक आहे, या तुम्ही वाकनीस. साहेब त्यांच्याकडे एक महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. मला न सांगता कुठे गेले असतील? साहेब तुम्ही काय एवढे अस्वस्थ होत आहे? तुम्ही या वाकनीस. साहेब त्या पुरंदरेंच्या विषयावर आपल्याला. वाकनीस. ठीक आहे. तुझ्या त्या देवाकडे माझ्यासाठी काहीतरी मागशील? तुमच्यासाठी काय? काही नाही. आपण नव्हतो का बोलत, आता अमृताचं कधीतरी लग्न होईल, मग ती हे घर सोडून जाईल, जीव एकटीच पडेल ना, मग तिच्याशी खेळायला कुठेतरी. काहीतरीच काय बोलता? कुठे चाललीस? अगं बस ना. नाही नाही, माझं म्हणणं तर ऐकून घेशील का? ऐकलं, काय अगं ऐक जानकी. अगं माझ्या छोनिया काय म्हणतो? हं? बाबांनी नाव काय ठेवलंय आपलं? काय नाव ठेवलंय? हं? काय नाव ठेवलंय बाबांनी? जानकी. मग तुझं नाव काय असेल? काय असेल? लव नाव असेल बालाचं? लव नाव असेल का खुश? का दोन्ही? आता तू माझा लव आणि तू माझा खुश. रडायला काय झालं? रडायला काय झालं? बाबांची आठवण येते? तुम्ही माझे आहात की नाही? माझे लवकुश आहात की नाही? माझे ललतात का? काय? बाबांचे पण आहात. बाबांचे पण आहात. तू तू आणि मी ठीक आहे बाबांचे. असं ललायचं नाही. ललते का? नाही की नाही? काय म्हणतायत लवकुश?